निसर्गरम्य। आणि इकडं 2 टेंट लागले बघा। चांगलं काम करताय, चांगलं काम करताय। आणि खास आम्ही ह्या लोकांना भेटायला, निनाद राकेश यांना भेटायला चालत आम्ही दोघं पण। काका कसा वाटतं जंगल इकडचा? एकदम मस्त कसं आहे, म्हणजे गावातून जंगलात भरपूर अंतरावर हा धबधबा आहे। बघायला यायचं असलं कमेंट करा आपल्याला। पाणी भरून येते डायरेक्ट। दे इकडे पिशवी दे। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज रत्नागिरीवरून वैभवशाली कोकण हे यूट्यूब चॅनल आहे त्यांचा सुद्धा। तर ते इकडे येणार आहेत आपल्या घरी, म्हणजेच बाला पाटेकर ते आपल्या घरी येणार आहेत मित्रांनो। त्यांच्यासोबत केशवदादा सुद्धा आहे। तर भरपूर टाइम झाला वाट बघतो आपण, आणि सोबत राकेश दादा पण येणार आहे। तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा। तर चला, तर बघा आता भरपूर टाइम झालाय आता, त्यानंतर आले तिकडं राकेश दादा पण आहे। फायनली निराजच्या घरी। आणि बाला दादा, सॉरी बाला दादा नाही, वैभवशाली कोकण यूट्यूब चॅनल। छान या, स्वागत आहे आल्याबद्दल। अरे पण याची तर भीती नाही। पप्पा पण आहेत घरात। बसा। कसं म्हणजे अचानक आमच्या इकडे डायरेक्ट खास तुला भेटायला येऊया, कारण बरेच दिवस प्रयत्न करत होतो। माझा मित्र होता, बोलत होता की निनादला जाऊन भेटूया, आणि तुझे व्हिडिओ तेवढे छान असतात, तर म्हटलं चला जाऊन एकदा भेट देऊन येऊया तुला। बाकी छान वाटलं, तुमचं गाव पण मस्त आहे एकदम। राकेश दादा पण आहेत तिकडे बघा। फायनली झालाय आता भेट। नाही, मेन म्हणजे तुझ्या घरच्या सर्वांना भेटून छान वाटलं। केशव काका काय बोलाल तुम्ही आता? काय नाही, मस्त मजेत ना? मला भेटायची इच्छा होती, भेटलो बस। मग आता कुठे जायचं आपण? फिशिंगला जाऊया, फिशिंगला जाऊ। आम्हाला पण शिकवा जरा ठीक आहे। रॉड, तर मित्रांनो फायनली खाडीवरती पोहोचलोय ना आपण। आपला रॉड आहे ना सेटअप करून झाला। इकडे बघा रॉड आहे, आणि आपल्यासोबत दादा आहेत। गुड मॉर्निंग दादा। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। चालू द्या, चला फिशिंग करूया, मज्जा। आणि इकडे केशव दादा आहेत। उतरलाय हँड्रील टाकलाय, म्हणजे पाका टाकलाय, पाक्याला कोलंबीचा चारा लावलाय, आणि त्याच्या साह्याने आता बघूया मासे भेटतात का। पाण्याला थोडा जास्त करंट आहे, तर तांबीम लागण्याचा चान्स आहे। आता बघूया, ट्राय करू। हाय हाय घास आहे। पाणी थोडं दाट आहे, तरी पण लागल। हा, माशासारखं ऍक्शन करायची त्याला, असली ना तर लगेच लागल। तर आता बेट फिशिंग करता मित्रांनो आपण। स्पिनिंग तर ट्राय केली, काय मासा लागत नाही। इकडे बालू आलाय, बालू रॉड घेऊन आलाय। काका आहेतच आपल्या सोबत अजून। बालू दाखव रॉड कुठला आहे? काटे मोडलेत काय? हो, काढ काढ काढा हाताने काटा। एक नंबर शिंगालीची साईज बघा मित्रांनो, जबरदस्त साईज भेटली। थांबा जरा, थांबा। मस्त साईज आहे, एक नंबर। काका कशी वाटली साईज? एकदम भारी, मस्त नंबर। काटे मोडलेत ना याचे? काटा कशा मारवा धारा बिंदास? नाही नाही, पालू पकडतोय खाली आहे। पालू 2-3 आहे, 2-3 पालू आहे। मोठा घे आता, मोठा मोठा टाकतो तुम्ही। हो, हा काय बरेच मगाशी आपल्याला भेटला खरबा पालू झाला। पालू पालू व्हायला बोलतो का? 8 सेकंद, 8-9 सेकंद बघा। काकांना बघा पालू भेटले त्याला। पालू म्हणजे 2-3 भेटलेत, आणि शिंगालीची साईज बघा मस्त मोठी साईज। अजून यातले 2-3 शिंगाल आहेत, सगळ्यात बिग साईज। मस्त असं वातावरण आहे, निसर्गरम्य।
आणि इकडे 2 टेंट लागलेत बघा, मस्त इकडे 2 टेंट लागलेत. एक माझा राकेश दादा आहे आणि इकडे राकेश दादा सुद्धा आहे बघा मित्रांनो कॅम्पिंगला. आणि काका आहेत, बाला काका आहेत. वैभवशाली कोकण यांचं चॅनल सुद्धा आहे. भरपूर लांबून आलेत काका. चांगलं काम करतायत, चांगलं काम करताय. आणि खास आम्ही ह्या लोकांना भेटायला, निनाद राकेश यांना भेटायलाच आलो आम्ही दोघं. काका कसा वाटतं जंगल इकडचा? एकदम मस्त. पाणी तर पिण्याचं आहे सर, म्हणजे पूर्ण डोंगराचं पाणी. मी बरेच वेळेला अनुभव घेतला राकेश दादांसोबत, पण मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय आपल्याला नक्की सांगा. बघू आता आपण काय. आता तर मला वाटतं किती वाजले? 5 वाजून 8:40 झाले. 5 वाजून 8:40. आता अनुभव आम्हाला रात्री काय कसं काय वाटत ते समजेल, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो. मस्त वातावरण आहे बघा, इकडे पण पाणी आहे, नदी आहे समोर. चला संध्याकाळ झाले, आपल्यासोबत राजा पण आहे बघा. ते ही जाळी वगैरे दिसायची. आणि आता बघा पाऊस पडल्यानंतर मस्त असे धबधबे कसे वाहतात बघा. एक नंबर असं वातावरण आहे. संध्याकाळ झाले. इकडे बघा नदी आहे पूर्ण आणि नदीच्या वरती आपण जाणार आहोत. बघूया धबधबा आहे बोलतो राकेश दादा. तर फर्स्ट टाइम आपण तिकडे जाणार आहोत. हा मस्त वातावरण आहे, मस्त मस्त पाण्याचा आवाज आहे आणि पक्ष्यांचा सुद्धा आवाज येत आहे थोडा थोडा कानावरती. तर राकेश दादाच्या इकडे आलो आहे कॅम्पिंगला. तर टेंट वगैरे लावल्याच्या नंतर इकडे आलो आहे. मस्त असं रान वगैरे जंगलात, घनदाट जंगलात आलो आहे. आणि इथं कसं पावसाच्या टायमाला पाणी भरपूर वाहत आहे. तर समोर जाऊया. मस्त धबधबा आहे ना, त्याची धबधब्याची पात आहे, वरूनही आलेली आहे. आणि पावसाला चालू झाल्यावर का पाणी चालू होतं. काय भारी लोकेशन वाटते बघा. असा सुट्टा सुट्टा जागा वाटते ना, मस्त सुट्टा सुट्टा जागा वाटते बघा. मोठी मोठी दगड आहेत बापरे. आणि इकडं मित्रांनो मी फर्स्ट टाइम आलो असेल. आणि पावसाला चालू झाला ना का झाडं पाना बघा कशी असे हिरवी हिरवी दिसतात मस्त. आणि हे उंच झाडं आहेत ना, लय उंच झाडं आहेत. आणि दगडी पण किती मोठे आहेत. आता बहुतेक मी लांब आहे. आणि पाण्याचा हे बघा प्रेशर बघा, पाणी मस्त वाहत आहे. तर राकेश दादा बोलतोय अजून पुढे जायचं आहे. आणि इकडं पाणी बघा तर पूर्ण पाणी असं प्रेशरने वाहतंय बघा, जबरदस्त. राकेश दादा आहे, केशव दादा आहे. राकेश दादा किती टाइम जाईल अजून? पोचलो ना. बापरे बापरे. हा झाड इकडनं पडलाय बघा, असा खाली डायरेक्ट आलाय. हा वीज तिथं आपल्याला धबधबा दाखवायचा आहे ना, बाहुबली सीन तुम्हाला आठवणार आहे इकडं. तर चला जाऊया पटकन वरती. तर मित्रांनो फायनली पोचलोय बघा बाहुबली धबधब्यावर. किती उंच आहे बघा तो. आणि तिकडून पाणी बघा कसा खाली येत आहे. हा धबधबा आहे. तर जवळसुद्धा जाणार आहोत. थोड्या अंतरावरून तुम्हाला सीन दाखवतोय. आणि इकडे बाला काका आहेत. बाला काका कसा वाटतंय एक्सपिरियन्स? एक नंबर ना. इकडं राकेश दादा पण आहे. आणि धबधबा राकेश दादाच्या गावातच आहे, म्हणजे गावातून जंगलात भरपूर अंतरावर हा धबधबा आहे. बघायला यायचं असलं तर कमेंट करा आपल्याला नक्की. राकेश दादाच्या सोबत येऊ आपण इकडं. बघा कसा अनुभव आहे, म्हणजे एन्जॉय करण्यासारखा पण हा एक वातावरण आहे जंगलातला. कसा वाटतंय मग इकडं? डेंजर 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 पाणी बघा वरून वाटतंय बघा. हो कडक 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 पाणी होते बघा. आपण राकेश दादाच्या गावाच्या पासून अंतरावर भरपूर अंतरावर जंगलात आलोय. आणि बघा राकेश दादाच्या गावातला धबधबा म्हणजे बाहुबली सीन सारखा आहे बघा. किती पाणी वरून येते डायरेक्ट बघा, वरून किती जास्त. आणि
इकडे राकेश दादा सुद्धा आहे. आता निघायचा टाइम झाला. जायचं ना, चला जाऊया. चला. संध्याकाळ झाली आणि पाऊस आलाय जाता जाता जोरदार. पोचलोय फायनली आपण टेंटच्या जवळ. चला जाऊया. बघा टेंटच्या आतमध्ये पाणी अजिबात नाही जात, म्हणजे पाऊस पडून गेला. बघू शकता. इकडं राकेदाचा वॉटरप्रूफ टेंट आहे. हा भारी आहे टेंट. आणि इकडं सगळं सामान वगैरे आहे, पाटी वगैरे आहेत. आणि ह्या आपण खुबे आणले मस्त. 15 मिनटं आराम करतोय. भरपूर कंटाळा आला, लांब गेलेलो. आणि टेंटमध्ये आराम करतोय, जरा कंटाळा आला. बाहेर राकेदाचा चाय सुद्धा बनवतोय. 15 मिनटं आराम करूया. बघूया. राकेश दादाने चाय बनवलाय मस्त. चाय पिणार आता. या मित्रांनो चाय पियाला. गरम गरम चहा आहे. तर पूर्ण दिवस आपण फिरण्यामध्ये घालवला नाही, तर आत्ता थोडा आराम भेटणार आपल्याला. मस्त टेंट मध्ये आहेत. काका सुद्धा आहेत, केशव काका. संध्याकाळ झाले मस्त की. आणि राकेश दादा गेले टॉर्च आणायला. इकडे सगळी मंडळी आहे बघा. बाळा दादा आहे. मच्छर येते ना, तर जाळी लावून घेतो. इस्तू पेटलेली आहे बघा मस्त. इस्तो बऱ्यापैकी पेटलेली आहे. भरपूर टाइम झाला आहे. 9 वाजून गेलेत. पाऊस पण भरपूर पडलेला ना. जेवण तो मस्त ठेवलं. फाटी जरा ओली झालीत. कटिंग फास्ट आहे रे. कांदा कटिंग. हे बघा रात्री पकडलेले खेकडे. आणि मस्त यांची रेसिपी बनवायची आहे. तर आज रेसिपी बनवणार आहेत राकेश. ते बघा ते तिकडे गेले. मळून घेतात. खेकडी काट्या बिट्या चावते. असंच पका ना, 2 साईडला तोडले ते जावते. झालं आपल्याला नांगले ना. आता मी पण शिकलो की नाही. तुम्ही पण भात तयार होता. बाकी बघा तिकडे बोलतो. चांगली साईज आहे. एवढा मोठा आहे बघा. साईज बघा किती मोठी आहे. साईज आहे नंबर 1. भरलेले आहेत. आता भरलेले असतात. निघाला बाहेर. पिशवी हलवलीत का निघणार बाहेर. बहुत झाले. काय नाही ना बाबा. हे आहेत ना, कवटी काढायची काय वरती. डायरेक्ट भरलेली आहेत ना. त्याच्यात आलं पाहिजे. अंडा आला पाहिजे. काजू कमी घातले काय तू. खाणार आपण माहिती. पाणी बघा नदीचं किती छान पाणी आहे. नॅचरल.
जबरदस्त वाटतं. बघा झाला मस्त उतरून घेतात. त्याच्यावरती ठेवू आपण मस्त रस्ता एकच करायचं ना. हा एकच राकेश मस्त तेल टाकून घेतो. हो राकेश, मला तुमचे हे सगळे द्यायला लागणार हा. पहिलाच आपण टाकू लसूण. लसूण त्याच्यानंतर इकडे आपली शिमला मिरची. एकदम भन्नाट आमची रेसिपी होणार आहे. हा. माझा प्रॉब्लेम झाला आहे बरोबर, मोबाईल खूप द्या, झाला. द्या, द्या. कांदा टाकूया. आपला नेहमीचा स्पेशल कांदा, ते काय कोथिंबीर आहे ना. घे. टोमॅटो. तांबाटी तांबाटी टमाटे. पाऊस आला इकडे. येऊ मी. अरे हे करा प्लीज. करपली घ्या. जाऊ दे, जेवढं वेळ चला, बघ, चला. आता आपण जाणार आहे जेवण. टाकून टाकून असते की हळदी एवढे घेऊन ये. हळद टाकू याच्यामध्ये फक्त पहिली स्टार्टिंगला. आणि पाऊस आहे ना चालू झाला जोरदार पण लागतो. तरी पण आपली इकडे इथं चालू आहे. थोडं बस त्यामुळे आमची पण आता गडबड चालू आहे. त्याला आपण मस्तपैकी मसाला, घरगुती मसाला. नंतर मिक्स करूया. हो. बाकी आपण मस्त खिकडे हो कसं ते आणि ते हे नाही घेतलं काय कालवे ना, हा कालवं घेऊ आपण. घेतले. हे घेऊ कालवं घेऊ. अरे बाप. पेंदा गेला, एक डांगा गेला. द्यायला लागतं ना, त्याला तर राहू दे त्याला. जागेवाल्याला पण द्यायला लागतं ना. हा हा जागेवाला देत नाही ते ना. आमच्या नेत्यांना आम्हाला देत नाही, आम्ही स्वतः काढून घेतो. मग मस्त आहे ना इकडे आपले इकडे बनतायत. अरे पाऊस ह्याला धुवायला लागतील होतं. बघ फोडून दिले, आईने दिलेत. पडले तिकडं. चांगले आहेत ना? तिकडं खाली. जाऊ दे, जे थोडेफार टाका काय टाका. सगळी टाकू. सगळे इकडे बघा विनयच्या मम्मीने कालवं दिलेत आणि इकडे आपले खेकडे मस्त आपण काल पकडून आणलेले काकानी वगैरे. आम्ही चांगल्याने मेहनत करू आणि कालवे मस्तपैकी दाखवतात. ते मिक्स आहे सगळं. सगळा मिक्स मोठी मोठी दिलीत ते कालवा आईने. ताजी ताजी. मुलाच्या मनीने दिलेले. कालवा आणि खेकडी. आणि पाऊस आलाय जोरात. पावसात आपली कॅम्पिंग. इथे कालवं पण आपण मस्त टाकलेत. छत्री नाही बरोबर तिकडे. बॅटरी पण आहे ना. भिजलो तरी चालेल पण ते पकडू ह्याच्यावरती तुझ्यावरती. हा स्टो द्या, तो स्टो घ्या इकडं. काम होतं मला. तुम्ही ना आता चूल नाही पेटली तर ह्याच्यावरच करायचं आपल्याला. चांगला ह्याच्यावर होईल. आम्ही गळवला सगळं. काय
जकाश कोथिंबीर भाजी कलर मस्त आलाय कलर चांगला. आणि इकडे आपला काढ आया कर रे यार द्या तिथे कलर काय उकड आया तर्री अजून तर पुढे झाली ना कटली तर राहिली गार्लिक मीठ चवीनुसार आहे ना आपण इकडे मस्त टाकून घेऊ. हे पण टाकायचं काय चवीनुसार टाकायचं. भरपूर टाइम झाला इकडं. यादगार रे आता बहुतेक 10 वाजायला आले असतील ना राकेश दादा? 10 वाजले. 10 वाजले. 10 नाही, 11:15 वाजले. भरपूर भूक आता आपलं लागली. जेवण तयार होतं. तयार झालाय बहुतेक. नुसतंच पहिला पेटत नव्हता. पाऊस आहे ना, भरपूर भूक लागली. काय द्या माझा एवढा पैसा काय दे तुला दे मला एवढा मी खाणार घालून काय पाणी बिनी येतं का रे? नाही, जास्त भिजला ते थोडा थंडीचा हे आहे ना, गारवा पडते गारवा. तुझा पण बघतो होतंय का बघ आधी. ऐकलं यो बाबू काय रे खेकडा लेग पीस. अरे डायरेक्ट साल मिळाला पाहिजे फक्त, बाकी नाही मिळालं तरी चालेल. ऐकलंस का? पण गरम गरम जेवायला मस्त वाटते ना, असा मस्त. सर्वांनी या जेवायला, जंगलात सर्वांनी या जेवायला. हो हो हो. कुठं सगळं अरे त्याला ते सार दे, सार दे, सार दे. रस्सा रस्सा बोलतो. ऐकला? सार दे. हा क्या आहे याला देत रस्सा घे. हा भाजला रस्सा गरम गरम आहे जेवायला. गरम गरम खेकडा लेग पीस. गरमा गरम गरमा गरम सगळं गरम आहे. या पावसामुळे लेट झालं, पाऊस थांबतच नाही. अजून परत आहे ना, पाऊस चालूच आहे. चालूच आहे भाई. थोडाफार पावसामुळे लोग चिकन लेग पीस खाते, हम लोग खेकडा लेग पीस खाते. जबरदस्त. कसा आला मस्त आहे ना टेस्ट. भारी 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 एक नंबर मस्त. बघूया राकेश दादाच्या हातची चव. फर्स्ट टाइम आपण गेला. काय बोलतो? राकेश दादाची हातची चव बघतो. वा वा, एक नंबर. मजा आली ना? फुल सपोर्ट. वा खेकडा लेग पीस, डुका लेग पीस मस्त बनवले आज राकेश दादानी रेसिपी. एक नंबर ना, मस्त भारी भारी आहे टेस्ट. काय होता बाला दादा? बाजू जिथे बसले त्याच्या संगतीत आहे आपली नदी. नदी, नदीतले हे आहेत खेकडे. खेकडे उत्तम, एक नंबर. साईडला नदी आहे की नाही? हो हो. आणि नदी असल्यामुळं पाऊस पण भरपूर पडते. तर आपण आता जाणार आहोत घरी राकेश दादाच्या. तर व्हिडिओ इथंच एंड करतो मित्रांनो. व्हिडिओ नक्की आवडेल. राकेश दादा इकडे आहेत बघा, इकडे राकेश दादा दिसत पण. जाऊया. हे बघा राकेश हा, दादा. जाऊया पटकन, कारण पाणी जर वाढला ना तर आपला टेंट आहे ना पाण्याच्या खाली आहे. आणि पाऊस आहे ना चालूच आहे, आल्यापासून पाऊस चालू आहे. जेमते मामी आहे ना जेवण एकदम परफेक्ट बनवला नाही. हा, जेवण मस्त काका झालं. तुम्हाला मजा वाटते ना? जेवण भारी. राकेश दादानी जेवण एक नंबर बनवलेलं. मी नाही, सगळ्या दे माझ्याकडे पण दे. मस्त सगळ्यांचा हातलेलं आहे, काकांचे पण हात लागले. दे रे माझ्याकडे आणि मला सेंड करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलला जर कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.